तर बाबा आढाव यांचं सध्या आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सुद्धा दाखल झालेले आहेत। ते आता बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत। या निवडणुकीमध्ये पैशांचा बेसुमार वापर करण्यात आला, लोकशाहीची यामध्ये हत्या करण्यात आली असा आरोप करत बाबा आढाव 3 दिवस आत्मक्लेश आंदोलन करतात। पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये बाबा आढावांचं हे आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। सकाळपासून शरद पवार, अजित पवार यांनी बाबा आढावांची भेट घेतली आणि आता त्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा या ठिकाणी दाखल झाले। निवडणुकीमध्ये पैशांचा बेसुमार वापर करण्यात आला असा आरोप बाबा आढाव यांनी केलेला आहे। सोबतच ईव्हीएम आणि इतर अनेक मुद्द्यांवर बाबा आढाव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। या सगळ्याच्या विरोधात त्यांचं सध्या पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाच्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा दाखल झाले। ही लोकशाहीची हत्या आहे, अशा पद्धतीने निवडणुका मान्य नाहीत असं म्हणत बाबा आढाव गेल्या 2 दिवसांपासून हे आत्मक्लेश आंदोलन करतात। आज सकाळपासून अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि या सगळ्या ईव्हीएमच्या विरोधात आपण एक मोठं युद्ध पुकारलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। फुलेवाड्यामध्ये सध्या बाबा आढाव यांचं उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा दाखल झाले। काही वेळापूर्वी अजित पवार यांनी सुद्धा बाबा आढावांची भेट घेतली होती, मात्र त्याच ठिकाणी जाऊन अजित पवार यांनी ईव्हीएम कशा पद्धतीने योग्य आहे याची भूमिका मांडली होती। बाबा आढावांच्या समोरच त्यांनी ही भूमिका मांडली आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सोबतच उद्धव ठाकरे पक्षातले अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा दाखल झाले। ते बाबा आढाव यांची भेट घेत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून बाबा आढावांचं हे आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये पैशांचा बेसुमार वापर करण्यात आला, लोकशाहीची हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी केला। त्यांच्या या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांकडून पाठिंबा सुद्धा मिळतोय। देशात लोकशाहीचं अक्षरशः वस्त्रहरण सुरू आहे असं बाबा आढाव यांनी म्हटलं। ताजे अपडेट्स घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झालेत, त्यांच्यात काही चर्चा झाली आहे? आता काही वेळापूर्वी या ठिकाणी अजित पवार गेले आणि त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे आलेले आहेत। उद्धव ठाकरे खरं तर दुपारी 3 वाजता येणार होते आणि त्यानंतर त्यांना मोटारीने ते प्रवास करत पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून म्हणजे आजचा 3रा दिवस आहे या आंदोलनाचा। बाबा आढाव येथे समता भूमीमध्ये महात्मा फुले वाड्यामध्ये आंदोलनाला बसले आहेत। ईव्हीएम मध्ये गैरप्रकार झाल्या याबरोबरच निवडणुकीमध्ये गैरप्रकार करण्यात आला। विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आले त्याविषयी संशय व्यक्त केला जातोय आणि त्याच्या विरोधात म्हणून लोकशाहीचं वस्त्रहरण सध्या होत आहे, तर त्याच्या विरोधात म्हणून बाबा आढाव हे 3 दिवसांच्या आत्मक्लेश आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांना वेगवेगळ्या पक्षाचे नेते, वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी येऊन पाठिंबा देत आहेत। शरद पवार देखील आणि आज आता उद्धव ठाकरे स्वतः बाबा आढाव यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। नक्कीच अरुण, सध्याची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात। तर ज्येष्ठ समाजसेवक एक मिनिट जरा 1 मिनिट थोडी शांतता राखेल का? एक लक्षात घ्या, देशभरामध्ये या आंदोलनाची दखल घेण्यासाठी हा सगळा मीडिया इथे लोकांना थोडं मागे एकदा जोरात घोषणा एकदा जोरात ईव्हीएम विषयीच्या आंदोलनाला सकाळपासून आणि कालपासून विविध राजकीय पक्ष आणि संघटना पाठिंबा देत आहेत। आज या आंदोलनाच्या ठिकाणी सन्माननीय पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदरणीय उद्धव साहेब, पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय संजय राऊत साहेब, पक्षाचे दुसरे नेते सन्माननीय
आणि सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. विष्णुंदर चौधरी सर, असीम सरोजी, ही सगळी मंडळी आहेत. सरांना सांगितलं की आधी काही आता येऊन गेले आणि बोलून गेले आणि ईव्हीएमच्या संदर्भाने आंदोलन करण्यासाठी बच्चू कडू आणि महादेव जानकरजी या दोन्ही पक्षांनी पाठिंब्याची पत्र दिली. मी बाबा आढावांना विनंती करते. माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वजण आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव खाली घेणार मला तुम्हाला सांगायचं खाली मग ठाकरे बसलेले त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांच्या वेळा मी संशोधक बनलेला नाही, पण अभ्यासक आहे. आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक आज भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते. घटना 1947 साली 48 साली बाद झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला. आज या ठिकाणी ठाकरे आले, पण ठाकरेंनी मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांच्या सुरू आहे. ईव्हीएमच्या विरोधामध्ये बाबा आढावांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत. आज सकाळपासूनच अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली होती. अनेक खरं तर पक्षांनी त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा जाहीर केला. यंदाच्या निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप करण्यात आलं, पैशांचा बेसुमार उपयोग करण्यात आला. ईव्हीएमच्या विरोधामध्ये त्यांनी शंका घेतली आणि आता त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी ठाकरे दाखल नाही करणार. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे, अण्णासाहेब लठ्ठे सगळे, बाबासाहेब सगळे जमले आणि दुसरा जो कॅन्डिडेट गेला होता त्याने त्याला पाडला. हे तुम्हाला मला सांगायचं. आज हे मागणी करतात, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही काही छत्रपती हल्ला का. आज हे म्हणतात मुंबई कुणाची, हे आज बोलत नाही. या मुंबई बद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा स्व इतिहास जो इतिहास त्यात सगळ्यांनी केलेली आहे गोष्टी आहेत. हिंदुत्व खरं वस्तूंवर बोलून झाले. आज हे बोलतायत, पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्वाबद्दलचं स्वतःचं म्हणणं सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ही गोष्ट इतिहासातली लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आले, मला माहित नाही ही त्यांची पहिली भेट आहे का दुसरी मला माहित नाही. आणि संजय राऊत लवकर आले, माझे ते आले होते ते म्हणतात. पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्यावेळेला सत्यमेव जयते हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत. सत्य कोणतं? नुकत्याच महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. मी तुम्हाला आयुष्यात समजा 52 साला उठून साक्षी आहे. एवढा पैशाचा धुमाकूळ आणि सरकारचा मस्तवादपणा मी अनुभवला नाही. संयुक्त महाराष्ट्र सुद्धा असा मला अनुभवला नाही. ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ तू काय केलं, पण तू असं नाही ना. आज काय चाललंय, आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा, काय चाललंय त्याबरोबर नंतर बोलू.
आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं, माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही, पण मी समाजवादी आहे. ठीक आहे, सत्यशोध, पण मी सत्यशोध होतो. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सगळं ती नामावळी सत्य वेळ घालवत नाही. सत्यशोध म्हणलं की खूप झालं. आणि आम्ही म्हणतो की जो पंजाब नमस्कार, मी म्हणतो जिंदाबाद. मी एकदा जिंदाबाद म्हणतो, तुम्ही कसा आवाज होता बघूया. जिंदाबाद, हा तुला जिंदाबाद. कशाचा जिंदाबाद? घटनेचा जय जयकार करायचा का मोदींचा जय जयकार करायचा? भारतीय संविधान, भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं. आणि आज चाललंय ते काय चाललंय, काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या. मी ज्या जाहीर केलं तेव्हा दोन कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार हे झाला. इतकंच नव्हे तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्या देखसमोर जसं दिसतंय ते आता तोपर्यंत संजय राऊतात नसल्यामुळे मी तिकडे जात. जर ही माणसं जरा मागे होती तर बरोबर, जरा मागे व्हा ना, मागे जरा मागे व्हा, जरा मागे व्हा. तर तोपर्यंत ते चालतं. कारण काय, किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा लागतो. मी डॉक्टरी धंद्यातला मनुष्य आहे, गडबड करून नाही चालायचं. पण मी या निर्णयावर का आलो, माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खुळखुळा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊबीज साजरी केली, स्वतःच्या खिशातले पैसे कोणी दिले नाही, भाऊबीज करता आणि सरकारच्या व्यवस्थेतून भाऊबीज करता आणि पण विचारता मिळाले का. माझं आठवण ठेवा. याचा अर्थ आठवण ठेवा, कशाची आठवण ठेवा, निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही, आम्ही सुधारणा सुरू शकतो ना. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं, काय दिलं नाही, बाकीच्यांनी दिलं. आता ते काय व्हायचं ते होईल ते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे, मला भेटलेली कामगार स्त्री म्हणाली, बाबा आम्हाला वाटेला लावलं, काही नाही केलं, देवीचं घेतलं आणि देवीला वाढलंय. तुमच्या लक्षात, आपण मराठी माणसं आहोत. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे, सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळे, आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे. आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या, आम्ही कष्ट केले. पेन्शन देत नाहीत, असे त्याची बिदागी देतात. हा आणखी वेगळा मुद्दा आहे, तू जाऊया त्याच्याकडे. प्रश्न असा आहे, पैशाचा अफाट वापर, इतक्या गाड्या पकडल्या वेळे, कुठून आला पैसा, कुठून आला पैसा. मी एक शंका व्यक्त केली आहे, ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली. आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे, गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायच्या ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आणि अदानीने काय काय केलं, राऊतांनी सकाळचं होतं, माझं काही म्हणणं नाही. अदानीला एकच पाहिजे होतं की मला मुंबई पाहिजे, सगळे कारखाने सगळे पाहिजेत. आणि हे म्हणाले काही वाटेल झालं तरी होणार नाही. आणि त्यांनी काय केलं, मग त्यांनी काय केलं की नाही ते बघा, शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे, ही गोष्ट अत्यंत निंद्य आहे, ही गोष्ट निंद्य आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलत आहेत, पण त्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. अदानीचं कोणी नावं घेत नाही, मी 10 वेळा घेतो ते घेत नाही.
तेव्हा माझं म्हणणं आहे ही माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनात तेव्हा माझं म्हणणं आहे ही माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. कारण आम्ही आंदोलनातून पाहिलं, संयुक्त मोर्चा आंदोलनात आम्ही पाहिलं, गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, आणीबाणी विरुद्ध लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, मराठा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय? तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला, राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकास योजना पाठवा, त्यांचं म्हणणे एकच पक्ष एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचं आहे. आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राणसेवेला आपण केला पाहिजे, हे माझं मनमाड खातं. मित्र, हे 2 प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला. हा प्रश्नाचा कुळकुळ वाजला. तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती. सरकारची व्यवस्था होती, पण आता आमच्याकडे असं आहे की आपण म्हातारपण मान्य कर, मी मान्य करत नाही की आपण म्हातार झालो. त्यांनी व्यवस्था केली, म्हणलं नको, आम्ही तिथे येतो. गेलो, अंधारात असते असं आत्याबद्दल 2 करायचं होतं. त्या अंधारात मग असून माझी पत्नीने परवानगी दिली, ती आली. मग ती म्हणाली, अहो आधी एकच बोट करा, असं नका करू, सगळ्या बोटांच्या तुमचे बोट जातील ना घोटाळा होईल. असं झालं. मी म्हटलं अरे बाबा हे तर माझा झालं, बाकीच्यांचं काय होईल? शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते दाबलं. थोडा आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट दाबलं, आवाज तिकडे वाजला, पण नेमकं काय झालं? पूर्वीच्या बॅलेटमध्ये मी मतपत्रिका का असे मी फुली मारलेली असे, आणि नंतर जेव्हा चौकशी करायची तेव्हा कळतं ना मी कोणाला दिलं.